संभाजीनगर जिल्ह्यातील सावळदबारा हे एक सोयगाव व महाराष्ट्रात महानुभाव पंथाचे श्री क्षेत्र चक्रधर स्वामींच्या नावाने ओळखले जाणारे एक प्रसिद्ध मंदिर आहे। या मंदिरामुळे येथे भारताच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक देवदर्शनासाठी येथे येतात। परंतु गावाच्या प्रवेशद्वारावर प्रथम घाणीचे व तुडुंब भरलेल्या नाल्या गटारींचे दर्शन त्यांना करावे लागते। वाढत्या घाणीमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। सावळदबारा ग्रामपंचायत सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी गावाच्या समस्येकडे साफ दुर्लक्ष करत असल्याने नागरिकात संताप व्यक्त होताना दिसत आहे। गावातील अनेक ठिकाणी नाल्यात तुंबल्याने दूषित पाणी रस्त्यावर वाहत आहे। नागरिकांनी गावातील रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे रस्त्यावरून ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। ग्रामपंचायतच्या हद्दीतील भरपूर ठिकाणी अतिक्रमण केले जात आहे, तरी ग्रामपंचायत शांत का, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत। सध्या हे गाव वाऱ्यावर पडल्यासारखी अवस्था झाली आहे। स्वच्छतेबाबत अधिकारी, ग्रामसेवक लक्ष देत नसल्याने गावातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। ग्रामसेवक सतत गैरहजर राहतात, याला जबाबदार कोण, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उठताना दिसत आहेत। MCN न्यूज मराठी करिता बहादूर चव्हाण, छत्रपती संभाजीनगर, जिल्हा प्रतिनिधी।